हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सुरू केली होती MST-CET सिरीजच्या चॅप्टर नंबर 6 मध्ये म्हणजेच केमिकल कायनेटिक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो आजचे आपले जे टॉपिक्स आहेत दॅट इज नथिंग बट हाफ लाईफ आणि मॉलिक्युलॅरिटी. अगदी सोपेसे वाटणारे टॉपिक्स आहेत. यांच्यावरती एमसीक्यूज कशा प्रकारे येत असतात ते आपण आज डिस्कस करणार आहोत. सांगायला नक्कीच आवडेल की आपले जे सॉलिड स्टेट्स आणि सोल्युशन हे चॅप्टर्स होते यांचे जे काही एमसीक्यू लेक्चर्स होते यांच्या लिंक्स मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केल्या आहेत. सो तुम्ही जस्ट वन क्लिक करून ते व्हिडिओ सगळे बघू शकतात. सोबतच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि फ्रेंड सोबत शेअर करायला विसरायचं नाही, जेणेकरून तुमच्या फ्रेंड्सचं देखील MST-CET प्रिपरेशन योग्य रीतीने झालं पाहिजे. प्रत्येक चॅप्टर आणि चॅप्टर मधला प्रत्येक टॉपिक आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. जसे जसे आपले एक्झाम जवळ येत जाणार आपण जास्तीत जास्त MCQ न्यूमरिकल्स यांच्यावरती फोकस करत जाणार. सो वेल प्लॅन वेल स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला जर MST-CET प्रिपरेशन करायचं असेल तर चॅनलला स्टिक्ट राहा. चला तर आजचे MCQज आपण स्टार्ट करूया. सो फ्रेंड्स, टुडेज फर्स्ट MCQ. आजचा पहिला MCQ काय दिलाय बघा. MCQ स्टार्ट करण्या अगोदर सांगू इच्छितो की प्रत्येक MCQ सॉल्व्ह करायला तुम्हाला 20 सेकंड्स दिलेले आहे. विदिन 20 सेकंड्स तुम्हाला आन्सर करायचं आहे. ओके, सो आपण MCQ ला स्टार्ट करूया. सो टुडेज फर्स्ट MCQ आहे रिएक्शन विच कम्प्लीट्स इटसेल्फ इन अ वन स्टेप. ओके, अगदी सोपा MCQ आहे बघा. जी रिएक्शन वन स्टेप मध्ये होते त्या रिएक्शनला काय म्हणतात? वेदर इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, एलिमेंटरी रिएक्शन, युनिमॉलिक्युलर रिएक्शन और अ कॉम्प्लेक्स रिएक्शन. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. अगदी सिंपल डेफिनेशन आहे. रिएक्शन विच कम्प्लीट इटसेल्फ, जी रिएक्शन एका स्टेप मध्ये होती तिला काय म्हणतात रे? वन स्टेप म्हणतात, फर्स्ट ऑर्डर म्हणतात, एलिमेंटरी म्हणतात, युनिमॉलिक्युलर म्हटलं जातं की कॉम्प्लेक्स म्हटलं जातं? पटकन आन्सर करायचं स्टुडंट्स. लास्ट 5 सेकंड्स रिमेनिंग आहे. पटकन आन्सर करायचं. अगदी सोपा असा MCQ दिलेला आहे तुम्हाला. रिएक्शन विच कम्प्लीट इटसेल्फ इन अ वन स्टेप. ओके, युअर टाइम इज अप. बघा मित्रांनो, लक्ष द्या इकडे. द रिएक्शन विच टेक्स प्लेस इन अ वन स्टेप दॅट इज कॉल्ड अ एलिमेंटरी रिएक्शन. तिला काय म्हटलं जातं? एलिमेंटरी रिएक्शन म्हटलं जातं. आणि या एलिमेंटरी रिएक्शन साठीच आपण काय सांगत असतो? मॉलिक्युलॅरिटी सांगत असतो. ओके, सो आपण सगळे टॉपिक्स व्यवस्थित वन बाय वन क्लिअर करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा की मॉलिक्युलॅरिटी सांगण्यासाठी आपल्याला एलिमेंटरी रिएक्शन असणं गरजेचं आहे. आणि एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे काय? तर रिएक्शन्स विच टेक्स प्लेस इन अ वन स्टेप, किंवा जी रिएक्शन एका स्टेप मध्ये कंप्लीट होते तिला म्हणतात एलिमेंटरी रिएक्शन्स. आणि एलिमेंटरी रिएक्शन्स साठीच आपण काय सांगू शकतो? मॉलिक्युलॅरिटी सांगू शकतो. सो चला नेक्स्ट MCQ कडे जाऊ. सो स्टुडंट्स बघा, आपल्याला सेकंड MCQ काय दिलेला आहे? अ रिएक्शन इन्व्हॉल्विंग 2 डिफरंट रिएक्टंट. बघा, एका रिएक्शन मध्ये 2 डिफरंट रिएक्टंट आहे. चला आपण इथे रिएक्शन्स लिहून घ्या. A प्लस B गिव्स प्रॉडक्ट. अशी एक रिएक्शन आहे की ज्यामध्ये 2 डिफरंट रिएक्टंट आहे. कॅन नेव्हर बी. ती नक्की काय नसू शकते? नेव्हर बी. ती कधीच सेकंड ऑर्डर नसणार आहे का? की कधीच युनिमॉलिक्युलर नसणार आहे? की कधीच बायमॉलिक्युलर नसणार आहे? की कधीच फर्स्ट ऑर्डर नसणार आहे? MCQ अगदी सिंपल आहे. सरळ सरळ विचार केला तर आन्सर लगेच मिळेल. पण MCQ ची लँग्वेज फिरवून विचारल्यामुळे तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटेल. युअर टाइम स्टार्ट्स ना. थोडंसं सरळ पद्धतीने विचार करा मित्रांनो. रिएक्शन इन्व्हॉल्विंग 2 डिफरंट रिएक्टंट कॅन नेव्हर बी. बघा, MCQ अगदी सोपा आहे. लँग्वेज डिफरंट फिरवली, थोडीशी हार्ड लँग्वेज मध्ये विचारलं, तेच विचारायचं आहे, फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलं की आपल्याला थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं. ओके, सो फास्ट. लास्ट 2 सेकंड्स आहेत, आन्सर करायचं आहे. बघा काय आन्सर करायचं होतं तुम्हाला. बघा लक्ष द्या इकडे. करेक्ट आन्सर काय होतं? 2 डिफरंट रिएक्टंट आहेत ना, तर मग बघा A आणि B हा 2 रिएक्टंट आहे. मग A आणि B रिएक्टंट असेल ना, तर ही रिएक्शन काय असू शकते रे? समजा ही A आहे, हा B आहे, तर ही रिएक्शन सेकंड ऑर्डर असू शकते. यासाठी आपण जर रेट लॉ लिहिला, रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू 1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू 1. ही रिएक्शन काय असू शकते? सेकंड ऑर्डर असू शकते. सो इट मे बी सेकंड ऑर्डर. इट मे युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर असेल का? ही थोड्या वेळाने बघूया आपण. इट मे बायमॉलिक्युलर. ती बायमॉलिक्युलर असू शकते का? यस सर, A चा एक मॉलिक्युल इन्व्हॉल्व आहे, B चा एक मॉलिक्युल इन्व्हॉल्व आहे. इट्स अ बायमॉलिक्युलर. ती बायमॉलिक्युलर देखील असू शकते. फर्स्ट ऑर्डर असू शकते का? हो, 2 रिएक्टंट डिफरंट असेल तरी ती फर्स्ट ऑर्डर असू शकते. कशी रे? तर आपण कालच एक्झाम्पल बघितलं लास्ट लेक्चरला, दॅट इज इस्टर प्लस H2 आहे की नाही? मग इस्टर आणि H2O ची रिएक्शन केल्यानंतर H2O चं कॉन्सन्ट्रेशन आपण कन्सिडर करत नव्हतो. फक्त कोणाचं कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करत होतो? एस्टरचं. मग एस्टरचा एक मॉलिक्यूल, मग 2 डिफरंट रिएक्टंट असून देखील ही रिएक्शन कशी होती? फर्स्ट ऑर्डर होती.
सो फर्स्ट ऑर्डर देखील असू शकतात दोन डिफरंट रिएक्टंट. बट इट इज युनिमॉलिक्युलर असेल का? नाही, नक्कीच ही रिएक्शन कधीच युनिमॉलिक्युलर नसणार आहे. सो ए प्लस बी जर दोन डिफरंट रिएक्टंट असतील तुमच्याकडे तर रिएक्शन युनिमॉलिक्युलर कधीच नसणार आहे, ती ऑलवेज बायमॉलिक्युलर असेल. का? तर आपण जी मॉलिक्युलॅरिटी सांगतो ही मॉलिक्युलॅरिटी आपण थेरॉटिकल टर्म आहे, राईट, आणि थेरॉटिकल बेसिस सांगतो म्हणजे रिएक्शन बघून सांगतो. समजा ही ए आहे, हा A1 आहे, बी पण 1 आहे, मग 1 + 1 2 काय झाला? बायमॉलिक्युलर. मग कुठल्याही रिएक्शन मध्ये जर दोन डिफरंट रिएक्टंट असेल तर रिएक्शन युनिमॉलिक्युलर कधीच नसणार आहे, ती ऑलवेज बायमॉलिक्युलर असेल. ऑर्डर चेंज होऊ शकते का? तर ऑर्डर एक्सपेरिमेंटल आहे, ऑर्डर एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंटल कंडिशन बदलली ऑर्डर बदलून जाईल. पण मॉलिक्युलॅरिटी एक्सपेरिमेंटल कंडिशन नुसार बदलत नाही, इट इज अ थेरॉटिकल. मग रिएक्शन जर थेरॉटिकल आहे तर 1 + 1 2, दॅट इज बायमॉलिक्युलर रिएक्शन असेल, ती युनिमॉलिक्युलर कधीच नसणार आहे. ओके, आणि मॉलिक्युलॅरिटी सांगतोय म्हणजे ती रिएक्शन कशी असेल? एलिमेंटरी असेल, दॅट इज कॅरीड आउट इन अ वन स्टेप. चलो नेक्स्ट MCQ कडे जाऊया आपण. सो स्टुडंट्स, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. The half-life of a radioactive decay of an element is a 140 days. After a 560 days, 1 gram element will be reduced to. First of all काय सांगितलंय की एक एलिमेंट आहे XYZ. ओके, त्या एलिमेंटची हाफ लाईफ दिलेली आहे, एलिमेंटची हाफ लाईफ दिलेली आहे. ओके, हाफ लाईफ काय दिलेली आहे एलिमेंटची? 140 डेज आहे. ओके, अँड आफ्टर 560 डेज. ओके, आणि तुम्हाला काय सांगितलं? 560 डेज नंतर किती तो रिड्यूस होणार. ओके, आफ्टर 560 डेज म्हणजे 140 मध्ये तो काय होतो? जर एलिमेंट व्हॉट एव्हर बी एलिमेंट प्रेझेंट आहे, एवढा एलिमेंट प्रेझेंट आहे, तर 140 डेज मध्ये तो हाफ रिॲक्ट होतो. तर 560 डेज मध्ये तो किती रिॲक्ट होणार? आणि 1 ग्रॅन एलिमेंट किती रिड्यूस होणार? मग 1 ग्रॅन एलिमेंट समजा इनिशियली असेल, सो हा इनिशियली 1 ग्रॅम होता. ओके, 140 डेज मध्ये तो काय होऊन झाला? 1/2, दॅट इज हाफ रिड्यूस झाला. तर 560 डेज मध्ये तो किती रिड्यूस होणार? ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. तो हाफ तर 140 मध्येच होतोय, सो ऑप्शन ए तर कधीच आन्सर येणार नाही. सो फास्ट 14 येईल का? 18 येईल का? 116 येईल का? पटकन आन्सर करायचं आहे. फास्ट आन्सर करायचं आहे. 560 मध्ये किती येणार? सो स्टुडंट, टाइम अप झालाय तुमचा, टाइम अप झालाय. ओके, सो बघा याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक हाफ लाईफ दिलेला आहे, दॅट इज 140. ओके, सो 560 मध्ये किती हाफ्स प्रोड्यूस होतील हे कॅल्क्युलेट करायचं. मग कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? नंबर ऑफ हाफ्स. ओके, नंबर ऑफ हाफ. किती नंबर ऑफ हाफ होतील? 560 डिवायडेड बाय 140. हाफ लाईफने आपल्याला टोटल टाइमला काय करायचं? तुम्ही फक्त हाफ लाईफने डिवाइड करायचं. सो आन्सर मिळणार तुम्हाला 4. ओके, सो टोटल हाफ्स किती झाले? 4. 4 हाफ मिळाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म्युला क्लिअर करून देतो. तो फॉर्म्युल्यानुसार तुम्ही जायचं आहे फक्त, की कॉन्सन्ट्रेशन ऑफ एलिमेंट ॲट अ टाइम टी. मग आता ए हा एलिमेंट कन्सिडर केला, त्याचं टी या टाइमला कॉन्सन्ट्रेशन कसं फाइंड आउट करायचं? कॉन्सन्ट्रेशन दॅट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन 2n². ओके, सो बघा 2 स्क्वेअरला n घ्यायचा आहे तुम्हाला. सो इथे काय दिलंय बघा, कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम टी फाइंड आउट करायचं आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 2n हा फॉर्म्युला झाला, वेअर n इज द नंबर ऑफ हाफ. n काय असेल? तुमचा नंबर ऑफ हाफ असेल. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती दिलं होतं? 1 ग्रॅम दिलं होतं. ओके, सो अपॉन 2n, यांची व्हॅल्यू किती आली इथे? 4. यांची व्हॅल्यू किती आली? 4. सो 1/2 म्हणजे 16 ना. 1/2 म्हणजे काय झाला? 16. सो किती एलिमेंट शिल्लक राहील रे? 1/16 एलिमेंट शिल्लक राहील नंबर ऑफ हाफ्स नुसार जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेले तर. ओके, सो इनिशियल होता 1 ग्रॅम. सो ॲट दी एंड 560 डेज नंतर तो किती शिल्लक राहील? 1/16. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, दॅट इज 1/16. तुम्हाला MCQ नक्कीच आवडला असेल. सो असेच MCQ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सोबतच तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरायचं नाही, जेणेकरून त्याचं देखील MST CET प्रिपरेशन झालं पाहिजे. आपलेच स्टुडंट टॉपर आले पाहिजेत. सो स्टडी हार्ड. सोबतच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील शेअर केलेली आहे, जेणेकरून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून मी तुमच्या
सगळं नोटिफिकेशन्स म्हणजे तुमचे JEE असेल, नीट असेल, तसेच वेगवेगळ्या एक्झाम्सच्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या तुम्ही तिथे मिळवू शकतात. सोबतच तुम्हाला तिथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, स्टडी मटेरियल देखील प्रोव्हाइड केलं जाईल. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्यासोबत डायरेक्टली शेअर करू शकता. चला आपण नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो स्टुडंट्स, अवर नेक्स्ट MCQ इज कन्सिडर द फॉलोइंग रिॲक्शन. एक रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला. द मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन. अगदी सिंपल म्हणजे सिंपल क्वेश्चन आलेला आहे. यामध्ये सांगण्यासारखं काही नाही, तुम्ही पटकन आन्सर करायचंय फास्ट. मी काहीच सांगणार नाही, MCQ रीड करायचं आणि आन्सर करायचं आहे. अगदी सिंपल 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 क्वेश्चन आहे. कन्सिडर द फॉलोइंग रिॲक्शन. एक रिॲक्शन दिली आहे 2NO + O2 2NO2 आणि मॉलिक्युलॅरिटी सांगायची. अगदी सिंपल आहे. बघूनच 1 सेकंद खूप आहे, फक्त एकदम 1 सेकंदात आन्सर आलं पाहिजे. फास्ट आन्सर करायचं आहे तुम्हाला. लास्ट 2 सेकंड्स आन्सर आलेत पाहिजेत. व्हेरी गुड. खूप स्टुडंट्स करेक्ट आन्सर देत आहेत. सो कन्सिडर द फॉलोइंग रिॲक्शन 2NO आणि O2. थेरोटिकल व्हॅल्यू आहे, एकच रिॲक्शन दिली आहे. सो 2 NO आहे आणि 1 O2 आहे. सो 2 + 1 किती झाला? 3. सो इट्स करेक्ट आन्सर इज 3. याचा करेक्ट आन्सर असेल 3. चलो नेक्स्ट MCQ कडे जाऊया आपण. सो स्टुडंट्स, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. द ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन दॅट टेक प्लेस इन अ वन स्टेप. ओके, जी रिॲक्शन एका स्टेप मध्ये होती तिची ऑर्डर कशी असणार आहे? ओके, सो वन स्टेप मध्ये असणाऱ्या रिॲक्शनला काय म्हणतात तुम्ही? एलिमेंटरी रिॲक्शन्स. ज्या रिॲक्शनसाठी काय सांगतात तुम्ही? तर तुम्हालाच माहिती, आपण थोड्या वेळपूर्वी MCQ घेतलेत. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन सांगायचंय. द ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन दॅट टेक्स प्लेस इन अ वन स्टेप. इट इज इक्वल टू इट्स मॉलिक्युलॅरिटी असेल का, की कॅन नॉट बी प्रिडिक्ट, डिपेंड अपॉन टेम्परेचर और डिपेंड अपॉन द नंबर ऑफ प्रोडक्ट मॉलिक्यूल. फास्ट आन्सर करायचे. लास्ट 10 सेकंड्स आहेत. अगदी सिंपल MCQ आहे. मॉलिक्युलॅरिटीचा टॉपिक जरी हार्ड नसला तरी त्यावरती येणारे MCQ खूप फिरून फिरून विचारत असतात. सो त्यासाठी आपण प्रॅक्टिस नक्कीच केली पाहिजे. ओके, युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपलेला आहे. द ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन दॅट टेक प्लेस इन अ वन स्टेप. बघा, जी रिॲक्शन वन स्टेप मध्ये होते त्या रिॲक्शनला म्हणतो आपण, वन स्टेप मध्ये होणाऱ्या रिॲक्शन्सला काय म्हणत असतो आपण? एलिमेंटरी रिॲक्शन. ओके, एलिमेंटरी रिॲक्शन साठी काय सांगत असतो आपण? मॉलिक्युलॅरिटी. ओके, मॉलिक्युलॅरिटी सांगतो. आणि जेवढी त्याची मॉलिक्युलॅरिटी असते तेवढीच त्याची काय असते? ऑर्डर असते. तेवढीच त्याची काय असते? ऑर्डर असते. ऑलवेज रिमेंबर, दिस इज ओनली विथ द एलिमेंटरी रिॲक्शन. जर रिॲक्शन एलिमेंटरी असेल म्हणजे जी रिॲक्शन एका स्टेपमध्ये होत असेल त्याच रिॲक्शनसाठी त्यांची मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर इट इज इक्वल असतात. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज इक्वल टू इट्स मॉलिक्युलॅरिटी. त्याच्या मॉलिक्युलॅरिटी एवढीच त्याची काय असणार आहे? ऑर्डर असणार आहे. चला आपण नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो दिस इज अवर नेक्स्ट MCQ. बघा, खूप इंटरेस्टिंग MCQ दिलेला आहे. फॉर द रिॲक्शन अल्डिहाइड दिलेला आहे तुम्हाला इथे. इट फॉर्म्स मिथेन अँड कार्बन मोनॉक्साइड. रेट लॉ देखील दिलेला आहे तुम्हाला इथे. बघा, रेट इक्वेशन दिलेलं आहे. ओके, रेट इज इक्वल टू K CH3CHO 3/2. देन द मॉलिक्युलॅरिटी अँड द ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन. सो ह्या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर सांगायची आहे. इट मे 1.5 to 1 असेल का, 1 and 1 1 and 1.5 असेल की 1.5 and 1.5 असेल. युअर टाइम स्टार्ट नाव. फर्स्ट मॉलिक्युलॅरिटी सांगायची, नंतर ऑर्डर सांगायची आहे तुम्हाला. पटकन आन्सर करायचं आहे. लास्ट 15 सेकंड्स आहेत. अगदी सोपाचा क्वेश्चन आहे. एवढ्या या सिंपल क्वेश्चनला टाइम नाही लागला पाहिजे. मॉलिक्युलॅरिटी तर एका सेकंद मध्ये सांगता आली पाहिजे तुम्हाला. ओके, लास्ट 2 सेकंड्स आहेत. पटकन आन्सर करायचं आहे स्टुडंट्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप सुंदर स्टुडंट्स आन्सर करतायत. बघा, लक्ष द्या इकडे. याची मॉलिक्युलॅरिटी काय असेल तर ही रिॲक्शन आहे तुमच्याकडे. हे दे रिॲक्टंट आहे तुमचा अल्डिहाइड. सो अल्डिहाइडचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काही नाही म्हणजे इथे किती असेल? 1. सो इट्स मॉलिक्युलॅरिटी इज 1. ओके, आणि व्हॉट अबाउट द ऑर्डर? ऑर्डर काय असते? रेट लॉची एक्सपोनेन्शियल टर्म. एक्सपोनेन्शियल टर्म आहे इथे 3/2. 3/2 म्हणजेच काय? 1.5. डिवायडेशन केलं की 1.5 मिळतो. सो याची मॉलिक्युलॅरिटी असेल 1 आणि ऑर्डर असेल 1.5. सो विच वन इज करेक्ट वन? सो ऑप्शन सी इज अ करेक्ट वन. 1 and 1.5 इज द करेक्ट आन्सर. चला आपण आता नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो स्टुडंट, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. द रिॲक्शन टेक्स प्लेस इन अ 2 स्टेप ॲज. बरं, एक रिॲक्शन आहे जी 2 स्टेप मध्ये होती, दॅट इज NO2Cl गिव्स NO2 and Cl. आणि सेकंड रिॲक्शन आहे NO2Cl plus Cl
इट गिव्स NO2 अँड Cl2. आयडेंटिफाय द इंटरमिडिएट. अगदी अगदी मस्त MCQ आलेला आहे. सो तो NO2Cl असेल का, NO2 असेल का, Cl2 असेल का, Cl असेल. बघा मी तुम्हाला क्लिअर करून देतो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कॅटलिस्ट अँड इंटरमिडिएट. फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा, कॅटलिस्ट किंवा इंटरमिडिएट अशा रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतात. ओके, इंटरमिडिएट, कॅटलिस्ट आणि इंटरमिडिएट तुम्हाला आयडेंटिफाय करायचा असतो. सो दोघांमधला डिफरन्स काय असतो? सो कॅटलिस्ट जो असतो ना तो तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये, ओके, तो तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला तो रिॲक्टंट मध्ये बघायला मिळतो. कुठे बघायला मिळतो? रिॲक्टंट मध्ये बघायला मिळतो. आणि जो सेकंड स्टेप असते त्या सेकंड स्टेपमध्ये तो तुम्हाला कुठे बघायला मिळतो रे? तर प्रॉडक्ट मध्ये बघायला मिळतो. मग कॅटलिस्ट कोण असेल? जो फर्स्ट स्टेपच्या रिॲक्टंट मध्ये असेल, सेकंड स्टेपच्या प्रॉडक्ट मध्ये असेल. व्हॉट अबाउट द इंटरमिडिएट? हा इंटरमिडिएट फर्स्ट स्टेपच्या प्रॉडक्ट मध्ये असतो आणि सेकंड स्टेपच्या रिॲक्टंट मध्ये असतो. ओके, सो इंटरमिडिएट जो तुम्हाला फर्स्ट स्टेपच्या प्रॉडक्ट मध्ये बघायला मिळतो आणि सेकंड स्टेपच्या रिॲक्टंट मध्ये बघायला मिळतो त्याला म्हणायचं इंटरमिडिएट. आणि कॅटलिस्ट जो फर्स्ट स्टेपच्या रिॲक्टंट मध्ये बघायला मिळेल आणि सेकंड स्टेपच्या प्रोडक्ट मध्ये. इथे तुम्हाला विचारलंय इंटरमिडिएट, सो पटकन आन्सर करायचं. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. जो फर्स्ट स्टेपच्या प्रोडक्ट मध्ये आणि सेकंड स्टेपच्या रिॲक्टंट मध्ये बघायला मिळतो त्याला म्हणतात इंटरमिडिएट. पटकन आन्सर करायचं आहे. कोण आहे दोन स्टेप्स मध्ये? फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप दोन्ही स्टेप बघितल्यानंतर कोण असं आहे की प्रोडक्ट मध्ये आणि नंतर मला रिॲक्टंट मध्ये बघायला मिळतोय? लास्ट 5 सेकंड्स आहे स्टुडंट्स. अगदी सोपा MCQ, कन्सेप्ट अगदी सिंपल क्लिअर करून दिलेली आहे तुम्हाला. ओके, युअर टाइम इज अप. तुमचा टाइम संपलाय. बघा लक्ष द्या इकडे की मला इथे Cl दिसतोय ना, हा Cl फर्स्ट स्टेपच्या प्रोडक्ट मध्ये आहे आणि सेकंड स्टेपच्या रिॲक्टंट मध्ये आहे. ओके, सो एरोच्या या साईडला प्रोडक्ट, इकडे रिॲक्टंट, सगळ्यांना माहिती आहे. सो फर्स्ट स्टेपच्या प्रोडक्ट मध्ये आणि सेकंड स्टेपच्या रिॲक्टंट मध्ये असलेला कंपाऊंड कुठला आहे? Cl आहे. सो Cl इज युअर इंटरमिडिएट. सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन, इंटरमिडिएट. कदाचित कॅटलिस्ट विचारला असता तरी तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. ओके, सो चलो नेक्स्ट MCQ कडे जाऊया आपण. सो स्टुडंट, इट्स नेक्स्ट MCQ. ऑर्डर dash 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 change with experimental conditions, molecularity dash change with the experimental condition. ओके, बोथ आर विचारला आहे एक्सपेरिमेंटल कंडिशन साठी. हा लाईक ग्रॅमॅटिकल ग्रामरचा एक क्वेश्चन वाटतोय आपल्याला, नाही का? इंग्लिश ग्रामरच्या क्वेश्चन सारखा क्वेश्चन वाटतोय. चला फर्स्ट ऑफ ऑल मग चला आता तुमचं ग्रामर पक्का असेल तर पटकन मे, डज नॉट, मे, डज नॉट. फर्स्ट ऑफ ऑल मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर मधला डिफरन्स जर पाठ केला असेल तर तुम्हाला लगेच आन्सर करता येईल. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन 20 सेकंड स्टार्ट झाले स्टुडंट्स तुमचे. ऑर्डर डॉट चेंज विथ द एक्सपेरिमेंटल कंडिशन, मॉलिक्युलॅरिटी डॉट चेंज विथ द एक्सपेरिमेंटल कंडिशन. मग कोण चेंज होतं आणि कोण चेंज नाही होत एवढंच सांगायचं आहे तुम्हाला. फास्ट. लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. लास्ट 2 सेकंड्स. युअर टाइम इज अप. टाइम संपला स्टुडंट्स. बघा, order is depend upon experimental conditions, so order may change with the experimental conditions, and molecularity does not depend upon experimental conditions, so it does not change with the experimental conditions. So may आणि does not असा आन्सर पाहिजे होतं तुमचं. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन. मे अँड डज नॉट इज द करेक्ट आन्सर. ओके, असे देखील क्वेश्चन्स तुमच्या एक्झाम मध्ये येत असतात. चला आपण पुढे जाऊया. सो स्टुडंट, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. The rate constant of a first order reaction whose half life is 480 सेकंद. ओके, तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी तुम्हाला सांगितलं आहे की त्या रिॲक्शनचा जो हाफ लाईफ आहे तो हाफ लाईफ आहे 480 सेकंद. ओके, 480 सेकंद हाफ लाईफ आहे. सो त्या रिॲक्शन साठी तुम्हाला के विचारलाय. सो फर्स्ट ऑर्डरचं रिएक्शन के सोबत जे रिलेशन आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अगदी सिंपल आहे. थेरॉटिकल लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित केले असतील तर तुम्हाला हे MCQचं आन्सर देता आलं पाहिजे. ओके, सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. फास्ट आन्सर करायचं आहे. बघा, सिंपल रिलेशन आहे आणि रिलेशन हाफ लाईफचं आणि फर्स्ट ऑर्डरचं तर तुमचं पाठच असलं पाहिजे. 0 ऑर्डर असू द्या, त्याचं हाफ लाईफचं आणि रेट कॉन्स्टंटचं रिलेशन पाठ पाहिजे. फर्स्ट ऑर्डर आणि त्याचं रेट लाईफचं हाफ लाईफचं इक्वेशन तुमचं पाठच असलं पाहिजे. लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन. थोडा कॅल्क्युलेटरी पार्ट आहे, थोडासा टाइम लागेल कदाचित तुम्हाला आन्सर करायला, पण अगदी सोपं आहे. सो लक्ष द्या इकडे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी हाफ लाईफ आणि रेट कॉन्स्टंटचं रिलेशन काय असणार आहे.
सो रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ असं रिलेशन असतं. ओके, 0.693 अपॉन टी हाफ. सो 0.693 अपॉन हाफ लाईफ किती आहे रे, 480 दिलेला आहे की नाही, 693. ओके, अपॉन 480 सेकंड्स दिलेला आहे. सो याचं डिवायडेशन करायला कदाचित तुम्हाला टाइम लागेल, पण अगदी सोपं आहे. थोडं सिम्पल सी डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सर 1 ने डिवाइड होऊ शकतो. सो 1 ने आन्सर केल्यानंतर तुम्हाला पॉवर पण येणार. सो युअर करेक्ट आन्सर इज 1.44 इंटू 10⁻³ पर सेकंड. इट्स अ करेक्ट वन. कधी कधी लक्षात घ्या, इथे सेकंड हे जे युनिट असतात यांच्यावरती व्यवस्थित फोकस करायचं बरं. काही युनिट सुद्धा कधी कधी चुकवून देतात आपल्याला. सो यांच्यावरती पण व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. सो व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट फॉर इट, दॅट इज 1.44 इंटू 10⁻³ पर सेकंड. चलो नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण स्टुडंट्स. सो आपला नेक्स्ट एमसीक्यू आहे, द हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हॅव्हिंग द रेट कॉन्स्टंट के 1.7 इंटू 10⁻⁻5 पर सेकंड इज. ओके, रेट कॉन्स्टंट गिवन आहे इथे 1.7 इंटू 10⁻⁻5. ओके, आणि याची हाफ लाईफ दिलेली विचारलेली आहे तुम्हाला. ओके, याची हाफ लाईफ विचारलेली इन अ हावर्स. ओके, हा पर सेकंद मध्ये दिलेला आहे आणि हाफ लाईफ हावर्स मध्ये ऑप्शन्स आहेत सगळे. बघा, व्यवस्थित आन्सर करायचं आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. 20 सेकंड्स आहेत. फास्ट आन्सर करायचं आहे. अगदी सिम्पल आहे. आत्ताच आपण रिलेशन बघितलं होतं ना त्याचं. सो लास्ट 12 सेकंड्स आहेत. फास्ट बघा, थोडंसं टाइम लागणार आहे तुम्हाला कॅल्क्युलेशनला, पण आपण न्यूमरिकल सेशनसाठी खूप वेगळे लेक्चर्स घेणार आहोत. सो तिथे न्यूमरिकल्ससाठी खूप सारा टाइम तुमच्यासाठी जवळपास मी 1 मिनिटचा टाइम अरेंज करेल. सो त्या पिरियडमध्ये तुम्ही तुमचे न्यूमरिकल्स नक्कीच सॉल्व्ह करू शकतात. आपण सिमिलर टू द MST CET एक्झामसाठी जेवढा टाइम असेल ना त्यानुसार सुद्धा न्यूमरिकल सॉल्व्ह करून घेण्याची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. सो चॅनलला स्टिक्ट राहा. ओके, बघा याचं सॉल्व्ह कसं करणार होते तुम्ही, की तुम्हाला हाफ लाईफ विचारला होता. सो टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. सो के ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती होती 0.693 अपॉन 1.7 इंटू 10⁻⁻5. दिस इज इन अ सेकंड. लक्षात घ्या, हे कशामध्ये होतं रे, पर सेकंड मध्ये होता. ओके, तुम्ही हे डिव्हायडेशन केल्यानंतर तुम्हाला जे काही आन्सर मिळणार होतं, ओके, हे डिव्हायडेशन केल्यानंतर जे आन्सर मिळेल त्या आन्सरला युनिट काय असेल, सेकंद हे युनिट असणार आहे त्याला. ओके, हे सॉल्व्ह केल्यानंतर हे दोघांचं डिव्हायडेशन केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळेल त्या आन्सरला युनिट असेल सेकंद. सो या सेकंदला तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं हावर्समध्ये. मग हावर्समध्ये कसं कन्वर्ट करणार, सो 60 मल्टिप्लाय बाय 60 ने त्याला तुम्हाला डिवाइड करायचं आहे. सो डिवाइड केल्यानंतर तुमचं जे आन्सर येईल दॅट इज इन अ हावर्स. ओके, लाईक दिस तुम्ही असं सॉल्व्ह करायचं आहे आणि आन्सर कमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, सो आन्सर कमेंटमध्ये टाकल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की इट्स करेक्ट वन ऑर अ रॉंग वन. सो क्लिअर झालंय तुम्हाला. चला आपण नेक्स्ट कडे जाऊया. सो स्टुडंट्स, ॲट दी एंड काय दिलं आहे बघा, तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करून दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही इझिली माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माळी. ओके, तुम्ही सिम्पली केमिस्ट्रीच्या या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, जिथे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स, क्वेश्चन्स, नोट्स मिळणार आहेत. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरायचं नाही. सोबतच तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तर माहितीच आहे, गुणवंत माळी. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे 9518920195, जेणेकरून तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्यासोबत शेअर करू शकतात. खूप सारे स्टुडंट्स जॉईन झाले, तुम्ही पण जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरायचं नाही. एव्हरी इव्हिनिंग मंडे टू फ्रायडे 7:15 आपण आपले व्हिडिओ घेत असतो. सो तुम्हाला लाईव्ह चॅट्स करायचे असतील तर तुम्ही एव्हरी इव्हिनिंग 7:15 माझ्या व्हिडिओला जॉईन राहा. ओके, सोबतच आपण लवकरच न्यूमेरिकल सेक्शन स्टार्ट करत आहोत आणि थेरॉटिकल सेक्शन स्टार्ट करत आहोत. थेरॉटिकल सेक्शन यासाठी असणार आहे की जेणेकरून तुमचे लेक्चर्स म्हणजे जो काही थेरॉटिकल पार्ट असतात तो विदिन शॉर्ट पिरियड एकदम क्विक रिव्हिजन झाली पाहिजे MST CETच्या प्रिपरेशनच्या दृष्टीने. त्यासाठी आपण थेरॉटिकल सेक्शन्स अरेंज करत आहोत. ओके, दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. टाटा, बाय बाय.